जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चळे येथे 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माता पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे उपस्थित होत्या। महिला दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात इत्यादी खेळ घेण्यात आले। या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा स्वतःसाठी वेळ काढून महिलांनी उत्स्फूर्तपणे विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला। यामध्ये प्रशालेतील माता पालक, मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटातील सदस्य, अंगणवाडी सेविका, गावातील महिला डॉक्टर यांनी सहभाग नोंदवत खऱ्या अर्थाने महिला दिन आनंदाने साजरा केला। काही माता पालक या महिला दिनाच्या कार्यक्रमास मजुरीच्या कामाला जात असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत। हे सांगताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुसे या भावनिक झाल्या। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त तृप्तीताई खरे आम्हाला पाहुण्या म्हणून लाभल्या। खरंच आमचं भाग्य म्हणावं लागेल। आणि दुसरी गोष्ट, ज्या शाळेच्या अडचणी आहेत आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्या सर्वतोपरी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, मला एक प्रकर्षण इथं जाणवली महिलांची अडचण, की आमचं आज 250 पट असतानासुद्धा आज महिला 50 ते 60 महिलाच आल्या। आणि मी ज्यावेळेस मुलांना विचारलं की तुमची आई का आली नाही, तर त्या मुलांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं की आमच्या आई आज कामाला गेलेली आहे आणि त्यामुळे येऊ शकलेली नाही। आणि 300 रुपयाचा रोजगार बुडून इथं महिला मेळाव्याला उपस्थित राहणं त्यांना योग्य वाटलं नसेल। आणि मलासुद्धा वाईट वाटलं। आज माझ्या वर्गातल्या मुलांनी सरळ सांगितलं की आमची आई कामाला गेलेली आहे, त्यामुळे आलेली नाही। एवढंच मी प्राथमिक शाळेमध्ये आज महिला दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये भरपूर बायका सहभागी झाल्या होत्या। बघून एक छान वाटलं की महिला बाहेर पडतायत घराच्या आणि म्हणजे सर्व कार्यक्रमात पार्टिसिपेट झाल्या व्यवस्थितपणे। एवढंच। आज 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं तृप्तीताई खरे यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम एवढा छान झाला। बऱ्याच महिला बचत गटाच्या वगैरे सगळ्या महिला एकत्र येऊन छानसा कार्यक्रम घेतला आणि यांचं मार्गदर्शन ऐकून सुद्धा आम्हाला म्हणजे कुठंतरी आधार वाटला की बाबा आपल्याला कुठंतरी ह्या ताईनं आम्हाला चांगला सल्ला दिला। तुम्हाला काही कमी जास्त आम्हाला सांगा किंवा आम्हाला तुमची काय अडचणी आहेत ते आम्ही सोडवतो, आम्हाला सांगा म्हणून ह्या ताईने आम्हाला मार्गदर्शन एकदम व्यवस्थित केलं आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम अतिशय चांगला पार पडला। हक्काचा माणूस आम्हाला वाटला आणि आम्हाला आधार वाटला की बाबा एवढा आपल्याला कुठं तर आधारानं बोलणं, तुम्ही 200 रुपयानं दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्यापेक्षा आम्ही तुम्हाला काय तर व्यवस्था करून देतो कामाची, बचत गटाला चळ्यातल्या भरपूर त्यांनी सहकार्य केलं आम्हाला। ची 5 बोटं सारखी नसतात, तसेच जर हाताची 5 बोटं एकत्र आली तर एक मूठ तयार होते। ते आज महिलांचं झाले आहे। इथे आला, इथं महिला दिनानिमित्त इथं जमलो, आम्हाला खरंच खूप छान वाटलं। आणि फाईट घेत आहे खरं, पण मला असं बोलता येत नाही, तरी पण प्रयत्न। संगीत खुर्ची आहे, पाककले स्पर्धेत नाही, मी सगळ्यातच घेतलेलं आहे आणि बऱ्याच महिलांनी घेतलं आहे। खरंच खूप छान वाटतं, दररोजच्या जीवनातून काहीतरी असं वेगळं ते महिलांची वैचारिक देवाणघेवाण इथं झाली। हो हो तसंच वाटतं।